वाव. हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही याचा व्हॉइस ऐकलाच, मी पीनट बटर बनवलं आहे. मस्त. खरं खरं सांग, खरं. छान आहे? जमलं? लवकरच होममेड पीनट बटरची रेसिपीसुद्धा येणार आहे. तर एका ताईंची कमेंट आली होती मला, मी माझं हेअर केअर रुटीन शेअर केलं होतं त्या व्हिडिओला. तर ताईंना मोठ्या केसांचे हेअर ऑइलिंग आणि बारीक कंगव्याने केस कसे विंचरायचे ते सुद्धा, आणि सागर वेणी आणि ताईट वेणी म्हणजे आपण जी साधी वेणी घालतो ती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आधी केसांचा गुंता काढून घेतला मी, आणि बघा हे समोरचे जे दात आहेत ते बारीक दात आहे, तर त्याने व्यवस्थित माथ्यावरून विंचरून घ्यायचे. इतकंही जास्त जोरात नाही विचारायचं की आपल्या स्काल्पला काही त्रास झाला पाहिजे. आणि हे माझं रोजचं आहे हेअर वॉश झाल्यावर सुद्धा, आणि डेली असंच मी केसांचा गुंताही काढते आणि केस विंचरूनही घेते, आणि शक्यतो मी वरतीच केस बांधते ते. आणि बघा माझं हेअरफॉल किती कमी प्रमाणात होतो. तर मी 2 लेकरांची आई असल्यामुळे मला सगळ्या नवीन मॉमीजला एक टिप शेअर करायची की डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा आशा वर्कर किंवा अंगणवाडीच्या ताई सांगतात की 6 महिन्यांचे गोळ्या घ्या रक्तवाढीच्या, आणि कॅल्शियमच्या गोळ्या असतात त्या, तर 6 महिन्याच्या असतात, तर प्लीज कंपल्सरी त्या घ्या. पुढे चालून तुम्हाला त्रास होणार नाही. तर बघा माझं कोंबचं कलेक्शन शेअर करते मी आज तुमच्यासोबत. तर मी वुडन कोंबसुद्धा यूज केले आहेत, आणि हा कोंब मला पर्सनली आवडतो कारण वेणी घालायला खूप युजफुल आहे, त्याला खाली टोक असल्यामुळे. आणि बाकी सगळे मी यूज करून घेतले, पण आता सध्या सगळे असेच पडलेले आहेत. फेवरेट माझा फक्त हा एकच आहे, तर हाच कंगवा मी सध्या यूज करते डेली. तर चला वेणीला सुरुवात करूया. आणि हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर मी खाली लिंक शेअर करते, खाली ट्रायंगलवर क्लिक करा. आणि व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला होता म्हणून मी स्पीडमध्ये घेतला आहे. तर वेणी घालायला खूप जास्त वेळ लागतो मला, आणि हातही खूप जास्त गळून जातात. आपण साधी वेणी जशी घालतो तसे समोरून 3 बट घेतल्या आहेत, आणि ती वेणी घालत घालत एक बट इकडनं टाकायची, एक बट तिकडनं टाकायची, असे करत करत मानेपर्यंत वेणी घालत यायची. खाली आल्यानंतर केसांचे 2 पार्ट करायचे आणि 4 पदरी वेणी घालायची. तर एक बट इकडनं टाकायची, एक बट तिकडनं करून अशी पूर्ण वेणी घालून घ्यायची. पूर्ण वेणी घालून घ्यायची, त्यानंतर रबर लावून घ्यायचं, आणि मग पुढे एक एक बट लूज करायची, थोडी ओढायची बाहेर. तर अजिबात उचकत नाही, एकदम व्यवस्थित राहते. आणि फोटोमध्ये तर येतेच भारी, पण असंही बघायला खूप जास्त छान वाटते. मला ही वेणी खूप जास्त आवडते, पण मी खूप जास्त कंटाळा करते घालायचं, कारण हातही खूप गळून जातात आणि वेळही खूप जास्त लागतो त्याला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि वेणी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.